मुलांच्या डब्याला रोज रोज काय द्यायचे काय सुचत नव्हतं, म्हणून एक मोठा कांदा घेतला, त्याच्या मोठ्या फोडी करून घेतल्या आणि चॉपरमध्ये घालून घेतल्या. चॉपरमध्ये याला अगदी बारीक करून घ्यायचं बरं का. त्यानंतर कढईमध्ये 1 चमचा तेल घातलं, त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायची आणि चॉप करून घेतलेला कांदा घालायचा आणि सोनेरी कलरवरती हा कांदा भाजतोय तोपर्यंत चॉपरमध्येच आपल्याला 1 टमाटर घालायचा, त्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच अद्रक घालून बारीक वाटण करून घ्यायचे. टमाटर, लसूण, कांदा चॉपरमध्ये बारीक वाटण करून घेतला. कांदाही चांगला सोनेरी कलरवरती परतला गेलेला आहे. आता यामध्ये बारीक वाटण करून घेतलेला टमाटर घालून घ्यायचा, चांगला परतून घ्यायचा. झाकण ठेवून 2 मिनिटे याला वाफ काढून घ्यायची. वाफ निघते तोपर्यंत या ठिकाणी 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. हातानेच अशा पद्धतीने आपल्याला कुस्करून घ्यायचं आहे. आता भुर्जी म्हटल्यावर आपल्याला अशा पद्धतीनेच कुस्करून घ्यायला लागणार पनीर. आता पनीर सर्व कुस्करून झालेलं आहे. झाकण काढायचं. छानपैकी या ठिकाणी कांदा, टमाटर मऊसूद होईपर्यंत शिजला गेलेला आहे. यामध्ये आता मसाले घालूया. 2 चमचे लाल तिखट घालायचं आणि यामध्ये 1 चमचा पनीर मसाला घालायचा आहे. जास्त मसाले मी या ठिकाणी वापरणार नाही. जास्त मसाले घातले की जळजळ होते, म्हणून कमी मसाले वापरत आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि यामध्ये जे कुस्करून घेतलेलं पनीर आहे ते घालायचं आहे आणि चांगले परतून घ्यायचं आहे. परत झाकण ठेवायचं. 2 मिनटं चांगलं वाफ देऊन घ्यायची. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची. या ठिकाणी आपली ही पनीर भुर्जी बनवून तयार आहे. नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.